नमस्कार. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण कॉम्प्युटरच्या हार्डवेअरबद्दल माहिती घेतली. त्यामध्ये प्रोसेसर, रॅम, हार्ड डिस्क किंवा M.2 किंवा SSD, मदरबोर्ड हे आपण समजून घेतलं आणि त्याच्यानंतरच्या एका व्हिडिओमध्ये आपण कॉम्प्युटरचा परफॉर्मन्स कसा तपासायचा हे पाहिलं. आता या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, की आपल्या कॉम्प्युटरमध्ये जे सॉफ्टवेअर इन्स्टॉल्ड आहेत, OS व्यतिरिक्त जे नंतर OS इन्स्टॉल झाल्यानंतर जे सॉफ्टवेअर इन्स्टॉल झालेले आहेत, याची यादी कुठे पाहायची आणि त्याचबरोबर त्यातले अनवॉन्टेड सॉफ्टवेअर अनइन्स्टॉल कसे करायचे. चला तर मग बघूया. मित्रांनो, यासाठी 2 पद्धती आहेत. एक तर तुम्ही कंट्रोल पॅनलमध्ये जाऊ शकता आणि कंट्रोल पॅनलमध्ये प्रोग्राम्स एंड फीचर्स म्हणून एक ऑप्शन आहे, ते ओपन करू शकतात किंवा स्टार्टला स्टार्टच्या शेजारी जो सर्च बॉक्स आहे, त्या सर्च बॉक्सला क्लिक करून तुम्ही ॲड, रिमूव्ह प्रोग्राम्स 2 पद्धती आहेत. आपण दोन्ही पद्धतीने करूयात. एक आहे ॲड रिमूव्ह प्रोग्राम्स. शब्द लक्षात ठेवा. सर्च बॉक्समध्ये सर्च करायचं आहे. पहा इथं सेटिंगमध्ये आपण येतो आणि सेटिंगमधल्या ॲप्समधल्या इन्स्टॉल्ड ॲप्स ही यादी आपल्याला इथे दिसते. आपल्या कॉम्प्युटरवरती जेवढे काही सॉफ्टवेअर्स, ज्याला ॲप्स म्हटलं जातं, हे सॉफ्टवेअर्स, ॲप्स इन्स्टॉल्ड आहेत त्याची पूर्ण यादी आपल्याला इथे दिसते. हे डिपेंड करते तुमच्या हार्डवेअर इंजिनिअरनी ज्यांनी तुमचं कॉम्प्युटर इन्स्टॉल केलेलं आहे, त्यांनी तुमच्या कॉम्प्युटरवरती कोणते कोणते सॉफ्टवेअर तुम्हाला टाकून दिलेले आहेत. दुसरी पद्धत आहे कंट्रोल पॅनलमध्ये जा. CONTR एवढं जरी टाईप केलं तरी वरच्या बाजूला बरोबर तुम्हाला कंट्रोल पॅनलचं ऑप्शन येतं. त्या कंट्रोल पॅनलवर क्लिक केलं तर या यादीमध्ये तुम्हाला प्रोग्राम्स अँड फीचर्स शोधायचे. पहा इथे प्रोग्राम्स अँड फीचर्स आहे. यावर क्लिक केलं तर सेम त्याच पद्धतीने थोडा फरक आहे. जी ॲड रिमूव्ह प्रोग्राम्सची जी किंवा इन्स्टॉल्ड ॲप्सची जी यादी दिसते, इथे इन्स्टॉल्ड ॲप्स म्हणून जरी तुम्ही सर्च केलं तरी तुम्ही या यादीमध्ये येतात. ही यादी या पद्धतीने दिसतीये आणि तेच कंट्रोल पॅनलमध्ये प्रोग्राम्स अँड फीचर्समध्ये जी यादी दिसते ती या पद्धतीने दिसते. आता त्या सॉफ्टवेअरने नेमकी तुमच्या कॉम्प्युटरमध्ये जागा किती घेतलेली आहे, त्याची साईज किती आहे, कोणत्या तारखेला ते सॉफ्टवेअर इन्स्टॉल झालेलं आहे, त्याचा पब्लिशर कोण आहे, म्हणजे त्याचा वेंडर कोण आहे, कोणी त्याचं डेव्हलपमेंट केलेली आहे आणि त्याचं व्हर्जन कितवं आहे हे इथं दिसतंय. इन्स्टॉल्ड ॲपमध्ये सुद्धा तेच दिसतंय. टायटल दिसतंय. त्याबरोबर त्याचं व्हर्जन, किती तारखेला त्याला इन्स्टॉल केलेलं आहे आणि त्यांनी आपल्या कॉम्प्युटरमध्ये किती जागा घेतलेली आहे. आता अनइन्स्टॉल करायचं असेल तर पहा इथे उजव्या बाजूला इथे 3 डॉट दिलेले आहेत आणि त्या 3 डॉटमध्ये पहा इथे मॉडिफाय, त्याला मॉडिफाय पण करता येतं आणि त्याला अनइन्स्टॉल पण करता येतं. आता व्हर्च्युअल DJ हे सॉफ्टवेअर मला नको आहे, तर ह्याला अनइन्स्टॉल करायचं आहे तर मी इथे करू शकतो. मग आता तुम्ही कसं विचार करताल की कोणतं सॉफ्टवेअर तुम्हाला गरजेचं आहे किंवा कोणतं सॉफ्टवेअर तुम्हाला गरजेचं नाही आहे. तर सोपी ट्रिक आहे. काय करा, याचा स्क्रीनशॉट घ्या. कंट्रोल आणि अल्टरच्यामध्ये विंडोजचं बटन असतं. ते विंडोजचं बटन दाबून धरायचं, शिफ्ट दाबायचं आणि S दाबायचा. बरोबर ज्या सॉफ्टवेअरबद्दल तुम्हाला माहिती घ्यायची आहे, त्या सॉफ्टवेअर त्याचा स्क्रीनशॉट इथे घ्यायचा आणि कॅप्चर म्हणायचं. कदाचित हा व्हिडिओ इथे पॉज झालेला असू शकतो. स्क्रीनशॉट घेण्यासाठी सोपी पद्धत आहे. विंडोज, शिफ्ट आणि S हे बटन तुम्हाला प्रेस करायचं. विंडोज आणि शिफ्ट दाबून धरायचं आणि S दाबायचं. तुम्हाला एक सिलेक्शनचा माऊसचा पॉइंटर येतो, ज्याच्या माध्यमातून तुम्ही सिलेक्ट करू शकतात आणि सिलेक्ट करून मी बरोबर हे व्हर्च्युअल DJ 2023 एवढंच फक्त स्क्रीनशॉट घेतलाय. त्यानंतर आता मी येणार आहे माझ्या ChatGPTमध्ये. ChatGPT आणि पेस्ट केलंय त्याला. पेस्ट केलंय. तो जो स्क्रीनशॉट घेतला त्याला इथे पेस्ट केलं आणि त्याला साधं मराठी भाषेमध्ये विचारतोय. या सॉफ्टवेअरबद्दल मला
हे सॉफ्टवेअर मी अनइन्स्टॉल केले तर चालेल का? आता हे व्यवस्थित वाचून घ्यायचं. माझा सल्ला, जर तुम्हाला व्हर्चुअल डीजे म्हणजे काय हे माहीत नव्हते आणि तुम्ही ते कधी वापरलेलं नाही, तर ते अनइन्स्टॉल करणं योग्य आहे. त्यामुळे सुमारे काहीसे MB डिस्क स्पेस मोकळी होईल. तुमच्या पीसीमधील इतर इन्स्टॉल केलेल्या सॉफ्टवेअरचे स्क्रीनशॉट पाठवू शकता. मी सांगू शकतो, की कोणते सॉफ्टवेअर आवश्यक आहेत आणि कोणते ऐच्छिक आहेत आणि कोणते सुरक्षितपणे अनइन्स्टॉल करता येऊ शकतात. साधा ChatGPTला तुम्ही स्क्रीनशॉट जो आहे त्याचा स्क्रीनशॉट काढायचा आणि स्क्रीनशॉट ChatGPTला टाकायचा आणि त्याला विचारायचं, "अरे बाबा, हे सॉफ्टवेअर मी वापरू का नको? याची मला काय गरज आहे? खरंच महत्त्वाचं आहे का? त्याने काही कुठलं काम माझं बंद पडेल का?" तो त्याचे पूर्ण डिटेल्स त्या सॉफ्टवेअरचे आपल्याला देतो आणि त्यानंतर आपण ठरवू शकतो, की ते सॉफ्टवेअर आपल्याला अनइन्स्टॉल करायचं का ठेवायचं आहे. आता व्हर्चुअल डीजे हे डीजेचं सॉफ्टवेअर आहे. याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ते इन्स्टॉल कसं करायचं ते पाहणार आहोत. आता मी ह्याला अनइन्स्टॉल करतो. मला हे नाही वापरायचं. मी हे अनइन्स्टॉल करतोय. तर 2 पद्धती आहेत. हे जे इन्स्टॉल्ड ॲपमध्ये आपण सध्या आलेलो आहोत, इथून सुद्धा अनइन्स्टॉल करू शकता किंवा प्रोग्राम्स एंड फीचर्समध्ये जिथं तुम्हाला व्हर्चुअल डीजे दिसेल, पहा इथे, इथे राईट क्लिक करून अनइन्स्टॉल तुम्ही म्हणू शकता. दोन्ही प्रोसेस सेमच आहेत. व्हर्चुअल डीजे या 3 डॉटला क्लिक केलं आणि अनइन्स्टॉलला क्लिक करतोय. अनइन्स्टॉल आणि प्रिपेअरिंग टू रिमूव्ह. अशा पद्धतीने आपण आपल्या कम्प्युटरमध्ये जे इन्स्टॉल असलेले जे सॉफ्टवेअर्स आहेत, हे सॉफ्टवेअरची यादी बघू शकतो. त्याचा स्क्रीनशॉट काढून समोर तुम्हाला प्रश्न विचारला जातोय, की खरंच अनइन्स्टॉल करायचं आहे का? मी येसला क्लिक करतोय. येस. तर फ्रेंड्स लक्षात घ्या, अशा पद्धतीने आपण आपल्या कम्प्युटरमध्ये इन्स्टॉल्ड असलेल्या सॉफ्टवेअरची पूर्ण यादी बघू शकतो. गरज असेल तर त्यांना आपल्याला ठेवता येतं. नसेल गरज तर आपण त्याला अनइन्स्टॉल करू शकतो. मग आता ही गरज कशी ओळखायची? तर सिंपल आहे, त्याचा स्क्रीनशॉट काढा. कुठल्याही ChatGPT असेल, त्याच्यानंतर तुमच्याकडे Claude असेल, Perplexity असेल किंवा तुम्ही Gemini वापरत असाल, तर त्याला हा स्क्रीनशॉट द्यायचा. त्याला विचारायचं, माझ्या कम्प्युटरवरती हे असं-असं सॉफ्टवेअर आहे. हे सॉफ्टवेअर मी अनइन्स्टॉल केलं तर चालेल का? ह्याचा नेमका काय उपयोग होतो? तर त्यांनी जर सांगितलं, "येस, तुम्ही अनइन्स्टॉल करू शकता." त्याचा उद्देश बघा आणि त्याच्यानंतर तुम्ही ते सॉफ्टवेअर जे आहे ते अनइन्स्टॉल करू शकतात. धन्यवाद.